नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ मी तुमच्याकडे खूप आशेने आले हो। खरं तर तन्वी आणि माझ्यामध्ये हे जे काही साम्य आहे ते निव्वळ योगायोग नाही, हे आपण आता स्वीकारायला हवं। मधुभाऊ मला सांगा ना, मला जे भास होत आहेत, मला जी मुलगी दिसते ती मीच आहे ना? मीच खरी तन्वी आहे ना? बोला ना मधुभाऊ। मधुभाऊ नेहमीसारखा इशारा करा ना, मला काहीतरी सांगा ना मधुभाऊ। मधुभाऊ प्लीज सांगा। मधुभाऊ माझ्या अस्तित्वाची लढाई आहे। जर रविराज काका आणि प्रतिमा आत्या माझे आईवडील असतील तर मला ते कळायलाच हवं। माझ्या लहानपणाबद्दल फक्त तुम्हाला माहीत आहे, मी कशी दिसायची, माझा आवाज, या सगळ्याबद्दल, या सगळ्या गोष्टी फक्त तुम्हाला माहीत आहेत। त्यामुळे मधुभाऊ तुम्हीच आहात की जे माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात, जे मला माझं अस्तित्व दाखवून देऊ शकतात, मला माझ्या खऱ्या आईवडिलांपर्यंत पोहोचू शकतात। बोला मधुभाऊ। मधुभाऊ काहीच इशारा करत नसतात। सायली म्हणते, बोला मधुभाऊ, मी तुमच्यासमोर हात जोडते, मला सांगा मीच तन्वी आहे ना? सांगा ना मीच तन्वी आहे ना? असं म्हणत सायली मधुभाऊंना सतत एकच प्रश्न विचारण्याचा आणि त्यांच्याकडून उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते। तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुनची मीटिंग चालू असते, परंतु मीटिंगमध्ये अर्जुनचा पुन्हा एकदा अलाराम होतो। अर्जुन पाहतो तर ज्यूससाठी अलाराम झालेला असतो। अर्जुन म्हणतो जस्ट 1 मिनिट असं म्हणत अर्जुन बाजूला जातो आणि पुन्हा एकदा कुसुमताईंना फोन करतो। कुसुमताई पाहतात तर अर्जुनचा फोन आलेला असतो। कुसुमताई फोन उचलतात आणि म्हणतात, बोला आता काय आहे? तर अर्जुन म्हणतो, सायलीचा ज्यूस पिण्याची वेळ झाली आहे, त्यामुळे सायलीला तुम्ही ज्यूस दिलात का? तर कुसुमताई म्हणतात, म्हणजे काय आहे मला एक सांगा, तुमचा फोन येईपर्यंत मी तुमच्या बायकोला उपाशी ठेवते असं तुम्हाला वाटतंय का? अर्जुन म्हणतो, नाही, पण तिच्या ज्यूस पिण्याची वेळ झाली आहे ना, मग तिला ज्यूस वेळेत मिळायलाच हवा। तुम्ही दिला नाही आहे का? मी आणून ठेवलाय, तुम्ही द्या ना। कुसुमताई म्हणतात, हो मी देणार। तर अर्जुन म्हणतो, नाही राहून देत, मीच सायलीला फोन करतो। तर कुसुमताई म्हणतात, नाही त्याची काहीही गरज नाही, सायली आता मधुभाऊंपाशी बसली आहे, मी तिला ज्यूस देणार। तर अर्जुन म्हणतो, आठवणीने द्याल ना? तर कुसुमताई फोन कट करतात। अर्जुन म्हणतो, ही तर नेहमी माझा फोन कट करतच असते। अर्जुन पुन्हा एकदा क्लायंट मीटिंगला येतो आणि म्हणतो, सॉरी या, चला आपण कुठपर्यंत आलो होतो? तर आता ते सर अर्जुनला रिक्वेस्ट करत म्हणतात, सर आपली मीटिंग संपेपर्यंत तुम्ही तुमचा मोबाईल स्विच ऑफ करू शकता का? तर अर्जुन म्हणतो, नाही सॉरी, कारण कसं आहे ना, माझी बायको प्रेग्नेंट आहे आणि या दिवसात मला तिची काळजी घेणं गरजेचं आहे, त्यामुळे मी माझा मोबाईल बंद करू शकत नाही। हो, पण सायलेंटवर करू शकतो। असं म्हणत अर्जुन फोन सायलेंटवर करतो, पण पुन्हा एकदा मोबाईल पाहतो की आता कोणतं अलाराम होणार आहे, सायलींच्या गोळ्यांची वेळ झाली आहे का? आणि म्हणतो, सॉरी चला कंटिन्यू करूया। तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अश्विनची अवस्था पाहून कल्पनाताईंना खूप वाईट वाटतं। अश्विनला हाताला खूप जखम झालेली असते। कल्पनाताई आता अश्विनच्या जखमेवर मलम लावत आता त्याला बँडेज करून देत असतात आणि म्हणू लागतात, अश्विन बाळा, हे काय करून घेतलंयस? तू स्वतःला त्रास करून का घेतोयस? कल्पनाताईंना खूप रडायला येत असतं। कल्पनाताई रडतच अश्विनला म्हणतात, अश्विन बाळा, अरे असं काहीतरी करण्या अगोदर माझा एकदा विचार करायचा होता ना? अश्विन म्हणतो, सॉरी मम्मा, खरंच मला माफ कर, पण खरं सांगू का, कधी कधी माझा तोल जातो, मला स्वतःला सावरणं कठीण जातं, पण प्लीज मम्मा तू रडू नकोस ना। तर कल्पनाताई म्हणतात, पण तू असा का वागतोयस अश्विन? स्वतःला त्रास करून का घेतोयस बाळा? अश्विन कल्पनाताईंना म्हणतो, मम्मा मला स्वतःला किंवा तुम्हाला कोणताच त्रास द्यायचा नाही आहे, मी हे सगळ्यासाठी प्रयत्न करतोय ग, पण मला ते जमत नाही आहे। अश्विनची अवस्था खूप वाईट असते, त्याला खूप त्रास होत असतो, त्याला हे सगळं काही सहन होत नसतं। आता कल्पनाताई अश्विनला सावरण्याचा प्रयत्न करतात। अश्विन म्हणतो, मम्मा मी असा तोडफोड करणारा, त्रागा करणारा मुलगा नाही आहे, पण त्या मुलीने माझ्या आयुष्याचा सत्यानाश केला आहे, माझ्या आयुष्याची इतकी वाट लावली आहे की या सगळ्या गोष्टी कितीही विसरण्याचा मी प्रयत्न केला तरी मी नाही विसरू शकत। कल्पनाताई अश्विनला म्हणतात, हे बघ बाळा, तू आता त्या प्रियाला विसरून जा। अरे आम्ही सगळ्यांनी सुद्धा तिचं अस्तित्व आपल्या घरातून, आमच्या आयुष्यातून मिटवून टाकलंय ना, मग तू सुद्धा तिचं अस्तित्व मिटवून का टाकत नाहीयेस? तिच्या आठवणी का पुसून टाकत नाहीयेस? अश्विन म्हणतो, मम्मा अगं मी ज्यावेळी कामात असतो ना त्यावेळी मला तिची आठवणही येत नाही,
किंवा कोणताही विचार माझ्या मनात येतही नाही. पण ज्यावेळी मी घरी येतो, या रूममध्ये येतो, त्यावेळी मात्र मला खूप त्रास होतो, अस्वस्थ वाटतं. कारण या रूममध्ये तिच्या खूप काही आठवणी आहेत. पण ती जे काही प्रेमाने वागत होती ते सगळं काही नाटक होतं. आत्ता मला कळतंय की तिने फक्त माझा वापर करून घेतला. सततचा तिचा तो हसरा चेहरा, पण त्यावेळीसुद्धा ती मनातून हसतच असेल ना, की आता मी याला कसं मूर्ख बनवलं, किती हा बावळट मुलगा आहे. खरंच मम्मा, माझा या रूममध्ये जीव गुदमरतोय. मला नाही सहन होतं हे सगळं काही. कल्पनाताई अश्विनला म्हणतात, अश्विन अरे बाळा, असं करून कसं चालेल? या सगळ्यातून आता तुला सावरायला हवं. अश्विन म्हणतो, नाही मम्मा, मला या रूममध्ये सहन होत नाही आहे. मी एक काम करू का, मी गेस्ट रूममध्ये शिफ्ट होतो, कारण मला इथे नाही करमणार, मला इथे त्रास होणार, माझा जीव गुदमरतोय. कल्पनाताई म्हणतात, तुला जिथे बरं वाटेल ना तिथे तू राहा, तुला जे योग्य वाटतं ते तू कर, परंतु अश्विन लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पड. अश्विन कल्पनाताईंना म्हणतो, मला जमेल की नाही मला नाही माहीत, पण मी नक्कीच प्रयत्न करेन. असं म्हणत अश्विन आता गेस्ट रूममध्ये निघून जातो. कल्पनाताईंना अश्विनची ती अवस्था पाहवत नसते, त्यांनाही खूप वाईट वाटत असतं. त्या रडतच अश्विनची काळजी करत म्हणतात, माझ्या मुलाच्या आयुष्याची काय दशा झाली ही. तर दुसरीकडे इथे सायली मधुभाऊंना प्रश्न विचारायची काही थांबत नसते. मधुभाऊ आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील यासाठी सायली वाट पाहत असते. सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ, माझ्या डोक्यात विचारांनी फक्त गोंधळ झालाय, फक्त प्रश्नांनी गोंधळ माजवलाय, पण त्या प्रश्नांची उत्तरं काही मला सापडत नाही आहेत. मधुभाऊ द्या ना, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पापण्यांची उघडझाप करा, तुम्ही इशारा द्या. तुमचा हा इशारा माझ्यापर्यंत पोचायला हवाय मधुभाऊ. मी प्लीज हात जोडते, पण इशारा करा. मला सांगा माझं अस्तित्व काय आहे, मी कोण आहे, सांगा ना मधुभाऊ, प्लीज बोला ना. सायली खूप रडत असते, पण या सगळ्यातून सायली पुन्हा एकदा स्वतःला सावरते आणि म्हणते, ठीक आहे मधुभाऊ, मी तुम्ही बरं होण्याची वाट बघेन. कदाचित हे होणारे भास, या सगळ्या गोष्टी सहन करणं हेच माझ्या नशिबात असेल. असं म्हणत सायली उठून उभी राहते. पुन्हा एकदा सायली मधुभाऊंच्या इशाऱ्याची वाट पाहत असते. आता सायली थोडी नाराज होते, तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आणि म्हणूनच सायली तिथून निघून जात असते. परंतु त्याच वेळी मधुभाऊ त्यांच्या हातांची पायांची हालचाल करत असतात. परंतु आता हा इशारा सायलीपर्यंत पोचावा यासाठी मधुभाऊ त्यांच्या बाजूला असणारा तांब्या तो स्पर्शानेच खाली ढकलतात. आता तांब्याचा आवाज येताच सायली मागे वळून पाहते, तर सायलीच्या लक्षात येतं की हा मधुभाऊंनी केलेला इशारा आहे. तर सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ, तुम्ही मला थांबायला सांगताय ना? मधुभाऊ, तुमच्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे ना? मीच खरी तन्वी आहे ना? सांगा ना मधुभाऊ. माझ्या आणि तन्वीच्या आवडीनिवडी एकसारख्या असणं, आम्हा दोघींच्या सवयीसारख्या असणं, हा सगळा काही योगायोग नाही आहे ना? मधुभाऊ, मला सांगा ना, रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांची लाडकी मुलगी पूर्णाजी यांची लाडकी नात तन्वी, ही तन्वी मीच आहे का? बोला ना मधुभाऊ, माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या ना. आता सायली आशेनेच पुन्हा एकदा मधुभाऊंकडे उत्तराची वाट पाहत असते आणि त्यावेळी सायलीच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं. मधुभाऊ डोळ्यांची उघडझाप करतात आणि 2 वेळा डोळ्यांची उघडझाप करत सायलीला इशारा देत तूच खरी तन्वी आहे हे दाखवून देतात. आणि आता हा मधुभाऊंचा इशारा पाहून सायली खूप खुश होते. तिचा आनंद काही गगनात मावत नसतो. सायली म्हणते, म्हणजे मधुभाऊ, रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांची कित्येक वर्षापूर्वी हरवलेली मुलगी ती मीच आहे, मीच खरी तन्वी आहे, पूर्णाजींची लाडकी नात मीच आहे का? आता मात्र सायली इतकी खुश असते की तिच्या डोळ्यात फक्त आनंद अश्रू असतात आणि ती मधुभाऊंकडे पाहत असते. तर त्याचवेळी कुसुमताई आवाज देत म्हणतात, अगं बाई, काय गं, तुझा तो नवरा सतत मला फोन करतोय. आता तर त्याने फोन करून ज्यूस द्यायला सांगितलाय. हे बघ, ज्यूस पिऊन घे, नाहीतर पुन्हा एकदा मला फोन यायचा. असं म्हणत कुसुमताई सायलीला ज्यूस देण्यासाठी येतात, पण पाहतात तर सायली मात्र कुठल्या तरी विचारात हरवून गेलेली असते. कुसुमताई म्हणतात, काय गं, काय झालंय? तुला बरं वाटत नाही आहे का? मी डॉक्टरांना बोलवू का, की मी अर्जुनला बोलू? सांग ना सायली. तर सायली उठून उभी राहते आणि म्हणू लागते, मला यांच्याशी बोलावं लागेल. कुसुमताई म्हणतात, कोणाशी? तुला अर्जुनशी बोलायचं आहे का? काय झालं आहे सायली? अगं बोल ना.
सायली म्हणते मला आत्ताच्या आत्ता निघायला हवं, मला थांबून नाही चालणार, मला बोलायला हवं, मी इथे थांबून वेळ घालवू शकत नाही असं म्हणत सायली एकटीच बडबडत असते. कुसुमताई सतत सायलीला विचारण्याचा प्रयत्न करत असतात की सायली नक्की काय झालंय, पण सायली काहीच बोलत नाही आणि आता ती तिथून बाहेर पडते. तर सायलीच्या मागोमाग कुसुमताई बाहेर येत सतत तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात. म्हणतात सायली अगं थांब ना, अगं काय झालंय ते तरी बोल, अगं सायली अगं हळू तरी चाल ना, तू प्रेग्नेंट आहेस हे तू विसरली आहेस का, सायली काय झालंय, तुला कोणाला भेटायचं आहे, काय बोलायचं आहे. सायली मात्र काहीच बोलत नाही. आता ती तिची बॅग घेऊन निघत असते तर कुसुमताई सायलीला थांबवत म्हणतात थांब सायली, काय चाललंय तुझं, अगं बॅग घेऊन कुठे निघाली आहेस तू. सायली म्हणते कुसुमताई प्लीज मला थांबवू नकोस. कुसुमताई म्हणतात सायली अगं तुला या अवस्थेत कुठे जायचं आहे. कुसुमताईंना सायलीची काळजी वाटत असते, पण सायली कुसुमताईंना म्हणते कुसुमताई प्लीज मला थांबवू नकोस, तुला माझी शपथ आहे. आता मात्र कुसुमताई काहीच बोलू शकत नाहीत आणि सायली तिथून निघून जाते. कुसुमताई पुन्हा पुन्हा आवाज देत तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु सायली काही थांबत नाहीत. कुसुमताई म्हणतात काय करू, ही कुठे गेली असेल, काय झालं असेल नक्की, मी अर्जुन सरांना फोन करू का असं म्हणत कुसुमताई आता अर्जुनला फोन करायला घेतात, पण अर्जुनचा फोन मात्र सायलेंटवर असतो. कुसुमताई म्हणतात प्लीज अर्जुन सर फोन उचला. आता अर्जुन फोन उचलण्याची कुसुमताई वाट पाहत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली आता घराबाहेर पडलेली असते. ती आश्रमातून निघालेली असते, परंतु जात असताना प्रत्येक पावलाला तिला त्या आठवणी आठवत असतात. ज्यावेळी सायली सुभेदारांच्या घरी तन्वी म्हणून वावरत असते त्यावेळी पूर्णाजी तिला मायेने जवळ घेतात आणि म्हणतात तू आहेस ना माझ्यासोबत. तर त्यानंतर सायलीने पूर्णाजींचा चष्मा एका ठिकाणी लपवलेला असतो. पूर्णाजी म्हणतात कुठे लपवलायस तू माझा चष्मा. तर सायलीने एका झाडाखाली तो चष्मा लपवलेला असतो. त्यावेळी पूर्णाजी सायलीला म्हणतात अगदी लहानपणी ज्या ठिकाणी तू माझा चष्मा लपवायचीस ना तिथेच आत्तासुद्धा लपवून ठेवलायस. आता सायलीला तो क्षण आठवतो ज्यावेळी प्रतिमा आत्या स्वतःच्या हातांनी सायलीच्या डोक्यावर तेल लावून देत असतात, मॉलिश करत असतात. त्यावेळी सायली प्रतिमा आत्यांना प्रश्न करत म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही या अगोदर मला कधी असं डोक्याला तेल लावून दिलं होतं का. तर प्रतिमा आत्या म्हणतात नाही गं, पण आता मला असं वाटते की हे अगोदरसुद्धा कधीतरी घडलं आहे. तर सायलीला अस्मिताचं बोलणं आठवतं. अस्मिता म्हणते हा काय योगायोग आहे, म्हणजे प्रतिमा आत्यांना सुद्धा निशिगंधाच्या फुलानेच बरं वाटायचं आणि आता सायलीला सुद्धा निशिगंधाच्याच फुलाने बरं वाटतंय. पुढे सायलीला प्रतिमा आत्यांचं बोलणं आठवतं की हो खूप छान आहे ते मंदिर, ते तुला मंदिर नक्कीच आवडेल. खरं सांगू का, मी रविराज आणि तन्वी आम्ही तिघही त्या मंदिरात जायचो. तन्वी लहान असताना आम्ही सतत त्या मंदिरात जायचो. हो तन्वीला तर मंदिर ते खूप आवडायचं आणि तिचा तर हट्टच असायचा. आता हे सर्व क्षण या प्रत्येक आठवणी सायलीला सतावत असतात. तिचं बालपण तिला आठवत असतं आणि त्यावेळी पुन्हा एकदा प्रसंग घडलेला असतो. तो म्हणजे सायली ज्यावेळी स्टोर रूममध्ये बसलेली असते त्यावेळी प्रतिमा आत्या म्हणतात तन्वीसुद्धा लहान असताना अशी स्टोर रूममध्ये येऊन बसायची अगदी याच ठिकाणी. तर त्यानंतर हाती लागलेली ती कॅसेट आणि प्रतिमा आत्यांचं बोलणं की रविराजने यामध्ये छोट्या तन्वीचा शुभं करोतीचा आवाज रेकॉर्ड करून ठेवला आहे. सायलीने ती कॅसेट ऐकलेली असते आणि त्यामध्ये जो आवाज सायली ऐकते तो आवाज आपलाच आहे हे सायलीच्या लक्षात येतं. एवढंच काय तर आश्रमात असताना मधुभाऊंनी भरवलेला तो मायेचा घास आणि झाडांना पाणी घालत असताना मधुभाऊंसोबत खेळलेला तो खेळ, सतत मधुभाऊंना भिजवण्याची असलेली ती सवय, या सगळ्याच गोष्टी आता सायलीला आठवतात. सगळ्याच गोष्टींमध्ये असणारं साम्य आणि तीच सायलीची खरी ओळख म्हणजेच आपणच तन्वी आहोत ही सायलीला या सगळ्या गोष्टींमधून कळालेलं असतं. पण सायली उन्हातूनच घरी जायला निघालेली असते आणि म्हणूनच आता सायलीला त्रास होऊ लागतो. तिचं डोकं दुखू लागतं आणि सायली आता तिथे एका ठिकाणी बसते. सायलीला या सगळ्या गोष्टीने इतका त्रास होत असतो की तिला आता सहन होत नसतं आणि म्हणूनच सायली अर्जुनला फोन करायला घेते. परंतु इकडे अर्जुन मात्र मीटिंगमध्ये असतो, तो काही फोन उचलत नाही. सायली पुन्हा एकदा अर्जुनला फोन करते परंतु अर्जुन काही फोन उचलत नाही. परंतु बाहेर उन्हाचा कडाका इतका वाढलेला असतो की सायलीला खूप घाम येत असतो, तिला त्रास होत असतो, तिला चलणंही अशक्य होतं. परंतु तरीसुद्धा आता सायली घरी जाण्यासाठी निघालेली असते. अर्जुन फोन उचलत नसतो आणि म्हणून सायली पुन्हा एकदा चालायला सुरुवात करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अस्मिता आता इंटरव्ह्यूसाठी आलेली असते.
आता अस्मिताचा रिझ्यूम ते सर पाहतात आणि म्हणू लागतात, खरं तर तुम्ही आमच्या प्रॉब्लेमवर परफेक्ट सोल्युशन दिलं आहे. तुम्ही एक खरंच उत्तम कॅन्डिडेट आहात. तर आता अस्मिता म्हणू लागते, मग सर हा जॉब मला मिळाला असं मी समजू का? तर ते सर अस्मिताला म्हणतात, खरं तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात, तुम्ही योग्य आहात, पण आम्ही तुम्हाला हा जॉब देऊ शकत नाही. हे ऐकून अस्मिताला धक्काच बसतो. अस्मिता म्हणते का? तर ते सर अस्मिताला म्हणतात, आमच्या ऑफिसमध्ये आमच्या कंपनीमध्ये कामाचा खूप जास्त लोड असतो आणि त्यातही तुमच्यावर तुमच्या बाळाची जबाबदारी आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही तुमच्या बाळाला सोडून इतका वेळ कंपनीसाठी आणि कंपनीच्या कामासाठी देऊ शकत नाही असं आम्हाला वाटतंय. तर आता अस्मिता म्हणते, पण सर मी अगदी मनापासून या सगळ्या गोष्टी करेन, माझं काम अगदी नीट करेन, तुम्हाला तक्रारीची संधीही मिळणार नाही, मी या सगळ्या गोष्टी हँडल करेन. तर ते सर अस्मिताला म्हणतात, तुम्ही आजचा एकही दिवस तुमच्या बाळाला हँडल करू शकला नाहीत, तुम्ही एक दिवस तुमच्या बाळाला घरी ठेवू शकला नाहीत, मॅनेज करू शकला नाहीत. मग मला सांगा हे कसं शक्य होईल? कारण तुम्ही अचानक जर एके दिवशी म्हणालात की मला बाळाची काळजी घ्यायची आहे, त्याच्यासोबत एक दिवस थांबायचं आहे, तर मग कसं होणार ना? आमची सगळी कामं अडकून राहतील. तर अस्मिता म्हणते, नाही सर असं नाही होणार, मी माझ्या घरच्यांना सांगेन ना, ते माझ्या बाळाला सांभाळतील. तर ते सर प्रश्न करत अस्मिताला म्हणतात, मग आजचा एक दिवस तुमच्या घरच्यांनी तुमच्या बाळाला का नाही सांभाळलं? त्यामुळे खरंच सॉरी, आम्ही तुम्हाला हा जॉब नाही देऊ शकत. तर अस्मिता पुन्हा एकदा रिक्वेस्ट करत म्हणते, सर मी खरंच रिक्वेस्ट करते, पण अगदी मनापासून मी हा जॉब करेन आणि माझ्या बाळाचं सुद्धा अगदी नीट मॅनेज करेन. तर ते सर अस्मिताला म्हणतात, खरंच सॉरी, पण आम्ही तुम्हाला हा जॉब नाही देऊ शकत, तुम्ही येऊ शकता. आता अस्मिता थँक्यू सर असं बोलत तिथून निघून जाते. आता अस्मिताला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली ही घरी जाण्यासाठी निघालेली असते. ती एकटीच रस्त्याने या सगळ्या गोष्टींचा विचार करत चाललेली असते. सायलीला खूप दमायला होतं आणि शेवटी सायली रिक्षा थांबवते आणि रिक्षानेच घरी जायला निघते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुनची आता त्याच्या क्लायंटसोबतची मीटिंगही पूर्ण झालेली असते. आता मीटिंग संपताच अर्जुन आपला मोबाईल पाहतो, तर त्यावर कुसुमताई आणि सायली यांचे भरपूर फोन येऊन गेलेले असतात. अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, सायली आणि कुसुमताई यांचे इतके फोन, आणि म्हणूनच अर्जुन घाबरतो आणि लगेच सायलीला फोन करतो. पण सायलीचा फोन स्विच ऑफ येत असतो. अर्जुन म्हणतो, सायलीचा फोन स्विच ऑफ का येतोय? काय झालं असेल नक्की? कुसुमताईंनाच फोन करतो असं म्हणत आता अर्जुन कुसुमताईंना फोन करतो. कुसुमताई घाईनेच फोन उचलतात. अर्जुन म्हणतो, हॅलो कुसुमताई, काय झालंय? कुसुमताई म्हणतात, अर्जुन सर मी काय बोलू मला काहीच कळत नाहीये. अर्जुन म्हणतो, पण काय झालंय? तर आता घडलेला सर्व प्रकार कुसुमताई अर्जुनला सांगतात. अर्जुनला हे ऐकल्यानंतर धक्का बसतो. तो घाबरतो आणि म्हणतो, अशी कशी निघून जाऊ शकते ती? तुम्ही तिला थांबवलं का नाही? तुम्ही तिला अडवायचं होतं ना? तर कुसुमताई म्हणतात, हो मी तिला अडवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तिला जायचंच होतं आणि म्हणूनच तिने स्वतःची मला शपथ घातली. मग मी तरी काय करणार होते सांगा ना? पण कुठे असेल आता सायली? अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, सायली कुठे आहे हे मी पाहतो, पण तुम्ही काळजी करू नका, कदाचित ती प्रतिमा आत्यांच्या घरी किंवा आमच्याच घरी गेली असेल. थांबा मी सायलीला फोन करतो असं म्हणत आता अर्जुन सायलीला फोन करायला घेतो, परंतु सायलीचा फोन मात्र स्विच ऑफ झालेला असतो. आता अर्जुन सायली आपल्या घरी गेली आहे का हे पाहण्यासाठी कल्पनाताईंना फोन करतो. कल्पनाताई म्हणतात, हॅलो काय झालं अर्जुन बोल. तर अर्जुन म्हणतो, मम्मा सायली घरी आली आहे का? कल्पनाताई म्हणतात, नाही रे, पण काही वेळापूर्वी मी प्रतिमाला फोन केला होता, तिच्याशी बोलत असताना मला कळालं की तू सायलीला घेऊन आश्रमात गेलायस. तर अर्जुन म्हणतो, हो मम्मा, मी सायलीला घेऊन आश्रमातच गेलो होतो, पण तिथे गेल्यानंतर मला एक अर्जंट मीटिंग आली आणि मला निघावं लागलं, पण आता सायली तिथून निघाली आहे. मला वाटलं सायली घरी आली असावी आणि म्हणूनच मी तुला फोन केला. तर कल्पनाताई म्हणतात, नाही रे, सायली तर घरी आलीच नाही आहे. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. कल्पनाताई म्हणतात, काय झालंय का? तर अर्जुन म्हणतो, नाही काही नाही, काळजी करण्यासारखं काही नाही आहे, कदाचित ती सिनियरच्या घरी गेली असावी, मी फोन करतो. पण हो, तू जर मला सायली घरी आली तर फोन कर. कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे. अर्जुनला सायलीची काळजी वाटत असते आणि म्हणूनच अर्जुन आता तिथून निघालेला असतो. तर दुसरीकडे सायली आता किल्लेदारांच्या घरी पोचलेली असते. आता बाहेर येताच, गेटजवळ येताच तिला पुन्हा एकदा तिच्या आठवणी सतवू लागतात. पुन्हा एकदा सतत तिला छोट्या तन्वीचा भास होतो. प्रतिमा आत्यांचं बोलणं आठवतं.
प्रतिमा आत्या तन्वीला जेवण भरवत असतात. तन्वी मात्र इकडून तिकडे पळत असते. प्रतिमा आत्या म्हणतात, तन्वी अगं बाळा पळू नकोस ना, असं म्हणत तिला थांबून घास भरवत असतात. तर त्याचवेळी रविराज सर आपल्या छोट्या तन्वीसाठी गिफ्ट घेऊन आलेले असतात आणि म्हणतात, तन्वी बाळा बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलोय. तर तन्वी म्हणू लागते, बाबा मला हीच सायकल हवी होती आणि आत्ताच्या आता मला सायकलवर बसायचंय. रविराज सरांनी तन्वीचे प्रत्येक हट्ट पुरवलेले असतात. लहान तन्वी सायकल चालवत असतानाचा भास तिला होऊ लागतो. तिचं लहानपण तिला आठवत असतं आणि त्यावेळी सायली भानावर येते. तिच्या लक्षात येतं की या सगळ्या आठवणी आहेत. सायली आपल्या घराकडे पाहते आणि म्हणू लागते की हे माझं घर आहे. असं म्हणत अगदी आनंदानेच आता सायली घराच्या दिशेने निघालेली असते. तर दुसरीकडे अर्जुन कॅफेमधून बाहेर पडतो आणि प्रतिमा आत्यांना फोन करायला घेतो. प्रतिमा आत्या म्हणतात, बोल अर्जुन. तर अर्जुन प्रतिमा आत्यांना म्हणतो, आत्या अगं सायली आली आहे का. तर प्रतिमा आत्या म्हणतात, नाही रे, पण तुझ्यासोबतच ती आश्रमात गेली होती ना. तर प्रतिमा आत्यांना अर्जुन म्हणतो, हो पण आश्रमात गेल्यानंतर मला एक महत्त्वाची मीटिंग आली आणि त्यासाठी जावं लागलं. पण त्यानंतर सायली मला सतत फोन करत होती. एरवी मी तिला फोन करत असतो आणि आज ती मला फोन करत होती, पण मला तर फोन घेताच आले नाहीत. पण ती कुठे गेली आहे काहीच कळत नाही आहे. आश्रमातून ती निघाली पण तिथे तिने काहीच सांगितलं नाही आहे. काही न सांगता ती तिथून निघाली आहे. प्रतिमा आत्या अर्जुनला म्हणतात, हो तू आधी शांत हो बरं अर्जुन, येईल अरे सायली, तू एवढी काळजी नको करूस. असं म्हणत प्रतिमा आत्या अर्जुनला शांत करत असतात. त्याच्याशी फोनवर बोलत असतात आणि त्याचवेळी सायलीने घरात पाऊल टाकलेलं असतं आणि आज मात्र तिने आपल्या हक्काच्या घरी, स्वतःच्या घरी म्हणून टाकलेलं हे पहिलं पाऊल असतं. आणि ज्यावेळी ती प्रतिमा आत्यांकडे पाहते त्यावेळी मात्र तिचे डोळे मायेने पाणावलेले असतात. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. आता सुमन काकूंचा लक्ष जातो. सुमन काकू म्हणतात, सायली आली. तर प्रतिमा आत्या लगेचच अर्जुनला म्हणतात, अर्जुन अरे सायली घरी आली आहे. अर्जुन चिडतो आणि म्हणतो, फोन दे तिला. तर प्रतिमा आत्या म्हणतात, आता नको, आता तू चिडशील. ती शांत झाली आणि तू सुद्धा शांत झालास की मग तिच्याशी बोल, मी तिला सांगेन फोन करायला. अर्जुन म्हणतो, हेही बरोबर आहे, बरं ठीक आहे, मी आता कुसुमताईंना फोन करतो आणि तिला सांगतो. असं म्हणत आता अर्जुन फोन ठेवतो. तर इकडे मात्र सायली फक्त प्रतिमा आत्यांकडे पाहत असते. प्रतिमा आत्याही सायलीकडे पाहतात. सायली प्रतिमा आत्यांकडे पाहतच एक एक पाऊल पुढे टाकत पुढे येते. आता प्रतिमा आत्याही पुढे येतात आणि सायलीला म्हणतात, काय गं आश्रमात कोणाला काही न सांगता, कुसुमताईला सुद्धा काही न सांगता निघालीस, काय झालंय सायली, सगळं काही ठीक आहे ना, तू ठीक आहेस ना. आता प्रतिमा आत्या सायलीची चौकशी करत असतात, परंतु सायलीचा काही प्रतिमा आत्यांच्या बोलण्याकडे लक्ष नसतो. सायली फक्त शांतपणे प्रतिमा आत्यांकडे पाहत असते. आता सायली प्रतिमा आत्यांचे मायेनेच गाल धरते, त्यांच्याकडे पाहत असते आणि आता सायलीच्या स्पर्शामध्ये प्रतिमा आत्यांना सुद्धा त्यांच्या तन्वीचा भास होत असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली प्रतिमा आत्यांना घट्ट मिठी मारते आणि रडू लागते आणि त्यातही ती तिच्या मनाला प्रश्न विचारत म्हणते, खरंच प्रतिमा आत्या तुम्ही माझी आई असाल का. तर आता प्रतिमा आत्या सायलीला सावरतात आणि विचारतात, सायली अगं काय झालंय. रडून सायलीचा चेहराही सुजलेला असतो, परंतु त्याच वेळी सायलीला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. आता मात्र प्रतिमा आत्या घाबरून जातात. प्रतिमा आत्या म्हणतात, सायली बाळा अगं तुला काय झालंय. तर दुसरीकडे आता सचिन अस्मिताचा फोटो हातात घेत म्हणतो, माय डिअर अस्मिता, प्रियाच्या प्रेग्नेन्सीची बातमी घरी कळाल्यानंतर तू स्वतः हा फोटो घरच्यांजवळ देशील. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता इकडे सायलीला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. अर्जुन, अश्विन, कल्पनाताई, प्रतिमा आत्या, सुमन काकू सर्वच जण घाबरून गेलेले असतात. डॉक्टर सायलीला चेक करतात. त्यावेळी आता सर्वच जण डॉक्टरांना प्रश्न करत म्हणतात, सायली शुद्धीवर का येत नाही आहे. अर्जुन म्हणतो, हो ना सायली ठीक आहे ना, आणि आमचं बाळ. त्यावेळी मात्र डॉक्टर शांतच होतात. आता अर्जुन आणि सायलीचं बाळ ठीक तर असेल ना, सायलीला तिचा भूतकाळ आठवेल का, आणि आता सगळ्या घरच्यांनाही कळेल का की सायली हीच खरी तन्वी आहे. अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.